तर फायनली दीपकचा कार्यक्रम संपलेला आहे. तुम्ही बघितलेले अगोदरच्या व्हिडिओमध्ये ड्रिल वगैरे केली मुलांनी, खूपच सुंदर वाटत होतं. जसं तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं ना, जी इथं बसून बघण्याचा आनंद होता ना, ते मी तुम्हाला शब्दात सांगू शकत नाही. खूप खूप छान वाटत होतं आणि डोळ्यातनं अश्रू पण येत होते. म्हणजे जी आनंद मला होत होता ना, हृदय भरून येत होता आणि डोळ्यातनं अश्रू येत होते. त्यातनंच माझा आनंद दिसून येत होता. शब्दात मी काहीच सांगू शकत नाही तुम्हाला की आज मला काय वाटत आहे. तर कार्यक्रम वगैरे संपला आणि आता टायमिंग सांगितलं तर 10 वाजलेले आहेत. म्हणजे मॉर्निंगला 8 वाजता कार्यक्रम चालू झालेला होता आणि 10 वाजलेत आता कार्यक्रम संपलेला आहे. आता इकडं जेवण्याची व्यवस्था केलेली आहे, तर सर्वजण तिकडं जात आहेत आणि सगळ्यांचे मुलं पण आता आईवडिलांना भेटत आहेत, म्हणजे शोधत आहेत. खूपच गोंधळ आहे, बघू शकता. बघावं तिकडं मुंगीसारखे इकडं लोक दिसत आहेत. म्हणजे सगळे मुलांचेच आईवडील परत नातेवाईक आहेत, सगळे खूप सारे आले. पूर्ण हे कॅम्प भरून गेलेला आहे आणि सगळ्यांची शोधाशोध चालू आहे. सगळ्यांच्या मुलांची नजर जी आहे ना त्यांच्या आईवडिलावरती आणि म्हणजे जे नातेवाईक आलेले आहेत ना त्यांच्यावरती आहे की कोण कुठं आहे, एकमेकांना शोधत आहेत. आणि आमचं पण तसंच होतं. किती वेळ दीपक आम्हाला भेटलेला नाही आहे. तुम्ही म्हणत होता की ताई तिथं ड्रिल करते वेळेस दीपक कुठं होता, तर तिसरा जे नंबर होता, म्हणजे तिथं ना 6 कंपन्या आहेत. 6 कंपन्यामधली जी तिसरी कंपनी आहे त्यामध्ये दीपक होता. फर्स्ट ह्यालाच होता, पण लक्ष तुम्ही दिलं नसावं. आणखीन एक वेळा लक्षपूर्वक तो व्हिडिओ पाहिला तर तुम्हाला दीपक दिसेल त्यामध्ये. कारण कसं आहे ना, एकसारखे कपडे होते सगळ्यांना, त्यामुळे जवळही येऊन थांबल्या तरी पण आपली मुलं आपल्याला तिथं म्हणजे आपण ओळखू शकत नाही, तसं झालेलं होतं. कारण सगळ्यांचे सेम कपडे त्यामुळे. तर इकडं आता जेवणाची व्यवस्था झालेली आहे. तर जेवणामध्ये काय काय बनवलेलं आहे, पण या अगोदर सन्मानित केलेलं आहे. म्हणजे तिथं व्हिडिओ वगैरे बनवायची परमिशन नाही आहे आतमध्ये नेऊन, म्हणजे दोघांनाच परमिशन होती, आईला किंवा वडिलांना. मग आम्ही दोघंजण गेलेलो होतो. नंतर तिथं गेल्यानंतर म्हणले की कोणाला तर एकांनाच परमिशन आहे आतमध्ये. तर मी दीपकच्या पप्पाला सोबत पाठवलं. दीपक आणि त्याचे पप्पा जाऊन जे बॅच दिलेलं आहे ना ते घेऊन आलेत. म्हणजे त्या बॅचवरती लिहिलेलं होतं की माझा मुलगा देशासाठी समर्पण. तर तेव्हा तरी बघा, मी माझं तुम्हाला सांगू शकत नाही शब्दामध्ये मला काय वाटत होतं त्यावेळेतला माझे अश्रू थांबत नव्हते आणि दीपकच्या पप्पांचे पण. असं आमचं झालेलं होतं. पण खूपच सन्मानाची गोष्ट आहे. खूप आनंद आहे की आमचा मुलगा देशाची सेवा करणार. खूप आनंद आहे, दुःख पण आहे, पण आनंद जास्त आहे. तर इकडं सगळेजण जेवण करण्यासाठी जात आहेत. म्हणजे अगोदर सगळ्यांच्या आईवडिलांना सन्मानित केलेलं आहे, पण तिथं व्हिडिओ बनवायची परमिशन नाही म्हणून काही बनवलेलं नाही आहे. नंतर जेवण खाणं केलं. जेवणामध्ये म्हणजे इकडचं जेवण होतं जे आम्हाला जमत नाही. आपलं जेवण कसं असतं ना, भाजी भाकर जशी झणझणीत भाजी, पण इथं तिखट असं जास्त काही बनवत नाहीत. एकदम गुळमुट स्वयंपाक असतो इकडचा. आणि स्वयंपाकामध्ये काय काय बनवलेलं होतं इथे, तर वडा सांबर हे सगळं बनवलेलं होतं. परत आणखी काय जिलेबी, पेढा, बिस्किट आणि चहा, ज्यूस हे सगळं ठेवलेलं होतं. छान होतं जेवण. पण आपलं कसं आहे, थोडंसं सवय आहे ना आपल्याला इकडच्या जेवणाची. म्हणजे जसं आम्ही हॉटेलमध्ये पण गेलो तिथं पण हेच भेटत होतं आम्हाला आणि इथं पण तेच बनवलेलं आहे. तर जेवण खाणं झालेलं आहे आमचं. आता इकडं होत आहे फोटोशूट. तर आतमध्ये आम्ही फोटो वगैरे काढलेले आहे, इथं पण फोटोशूट होत आहे. तर पूर्ण फॅमिलीसोबत फोटो इकडं काढत आहेत. आणि बघू शकता इकडे दीपकचे मित्र आहेत ते सगळे, म्हणजे सगळे एकत्र राहिलेले आहेत. पण आता दुसरीकडे आलेलं आहे त्यांचं. म्हणजे आता जसं बेंगळूरमध्ये या मिलिटरी कॅम्पमध्ये हे सगळे मित्र होते. म्हणजे अगोदर आले होते तेव्हा दीपक नवीन होता, इथं कोणीच ओळख नव्हतं. पण आता छान सगळ्यांची ओळख, पक्की दोस्ती झालेली आहे. असं झालेलं ना की आई वडिलापेक्षा हे दोस्त इतके जवळ झालेले आहेत ना, एकमेकांना सोडून राहत नाहीत, असं झालेलं आहे. पण आता एकदमच सगळ्यांचं वेगवेगळीकडे घातलेलं आहे. असं नाही की दोघं तिघं एकत्र आलेले आहेत. सगळ्यांचं वेगवेगळं म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी त्यांची आता जॉब लागलेली आहे. म्हणजे आतापर्यंत ट्रेनिंग होती, आता जॉब आहे. तर आता बघूया कुठं कोण जाणार आहे, पण एकत्र कोणी येणार नाही. सगळ्यांची वेगवेगळ्या ठिकाणी जॉब आलेली आहे. तर झालेलं आहे जेवण खाणं, फोटोशूट झालेलं आहे. आणि आता आलेलो होतं आम्ही इथं मिलिटरी कॅन्टीन आहे ही. म्हणजे मला तितकं म्हणता येत नाही कारण मी पहिल्यांदा ऐकलं ना, त्यामुळे थोडंसं कन्फ्यूज आहे. मी बोलण्यात काही चुकामुका केल्या त्याबद्दल अगोदरच मी सॉरी म्हणत आहे. कारण तितकं परफेक्ट मला बोलता येत नाही, परफेक्ट सांगता येत नाही आहे, त्याबद्दल मी अगोदरच तुम्हाला सॉरी म्हणत आहे. आणि व्हिडिओ डबल टिबल तुम्हाला दिसत आहेत, पण डबल टिबल नाही आहे ते. आम्ही अगोदर कॅन्टीनला गेलं, म्हणजे इथं बेंगळूरमध्येच ही मिलिटरी कॅन्टीन आहे, तिथं गेलो आणि आम्ही अगोदर ही बॅग
खरेदी केलेली आहे, कारण आता दीपक जे आलेलं आहे पुढचं पोस्ट ते थोडंसं लांबवर आलेलं आहे, तर तिकडं सगळं पॅक करून देण्यासाठी आम्ही इकडं एक बॅग घेतलेली आहे मोठी. जी अगोदरची बॅग होती ती 2-3 झालेले आहेत आणि ती आता जाते वेळेस तितकं द्यायला जमणार नाही, त्यामुळे एकच बॅग घेतली म्हणजे सगळं त्यामध्ये व्यवस्थित आम्हाला ठेवता येईल. तर ती बॅग घेतली. मग आता आम्ही जायला निघालेलो आहोत आणि हे थोडंसं व्हिडिओ डबल टिबल आलेले आहेत तुम्हाला, म्हणजे जेवण खाणं म्हणजे कसं आहे, आता घरामध्ये काय गोंधळ आहे. तुम्हाला असंच व्हिडिओ तुम्ही दररोज बघत असला तर तुम्हाला समजेल की आता या वेळेत घरामध्ये काय गोंधळ आहे. तरी पण तितक्यातच तितका वेळ काढून मी व्हिडिओ बनवत आहे, म्हणजे एडिट करत आहे आणि व्हॉइस ओव्हर देत आहे, त्यामुळे थोड्याफार चुकामुका आणि डबल व्हिडिओ येत आहेत. थोडासा गोंधळ आहे ताईनो यावेळेत. आणि तुम्ही जर दररोज माझे व्हिडिओ बघत असाल ना तर तुम्हाला समजून जाईल आता घरामध्ये काय गोंधळ आहे, आम्ही काय करत आहोत. म्हणजे दीपक आलेला आहे ते तर आनंद आम्हाला सगळ्यांना खूपच आहे. सगळेजण भेटायला येत आहे दीपकला. परत कार्यक्रम वगैरे ठेवलेला आहे आम्ही, तर त्याचीच तयारी आम्ही करत आहोत, त्यामुळे थोडासा गोंधळ आहे. पाहुणे वगैरे येत आहेत घरी, तर मला व्हिडिओ एडिट करणं किंवा व्हॉइस ओव्हर देणं त्यासाठी वेळ भेटत नाही. मी कसा बसा वेळ काढत आहे, थोड्याफार वेळामध्ये मी सगळं करत आहे ना, त्यामुळे तितकं व्यवस्थित येत नाही, डबल टिबल होत आहेत व्हिडिओ एडिट करण्यामध्ये. तर इकडं फोटोशूट पण होत आहे, म्हणजे अगोदर फोटोशूट झाला, नंतर आम्ही आणखीन कॅन्टीनला पण गेलो, खरीदारी केली, जेवणही केलं, परत आणखी फोटोशूट तुम्हाला दिसत आहे. म्हणजे थोडंफार अगोदर आलं, थोडंफार नंतर. थोडंसं इग्नोर करत आहे ना, थोडंसं समजून घ्या, कारण यावेळेत मी म्हणजे थोडंसं असं आहे ना की वेळेची कमी झालेली आहे. तर दीपक तर आलेला आहे, त्यामुळे थोडंसं वेळेची कमी मला जाणवत आहे, कारण दीपकसोबत 15 दिवस कसे जाणार आहेत मला समजणार नाही आहे. असं वाटत आहे हे दिवस जे आहेत ना ते असेच राहावं, अजिबात हे दिवस संपू नये, असं जे टायमिंग इथंच थांबावं असं वाटत आहे. तर झालेलं आहे सगळं. हे कॅन्टीन पण इथं बेंगळूरमध्ये इथं जवळच कॅन्टीन आहे, म्हणजे दीपकच्या कॅम्पमध्येच कॅन्टीन असतं. तर या कॅन्टीनमध्ये आम्ही आलेलो आहोत. खूप साऱ्या वस्तू इथं ठेवलेल्या आहेत, म्हणजे जी आपली घरच्यासाठी खरीदारी घ्यायची आहे आपल्याला, काही किराणा आहे, भांडे, कपडे, बॅगा, जेही आपल्याला पाहिजे सगळं या कॅन्टीनमध्ये भेटून जातं. छान क्वालिटीचं असतं. आणि इकडे सूर्या बघत आहे, पूर्ण त्याचा सेटअप दिसत आहे, म्हणजे जशा पद्धतीने आपला पाहिजे तशा पद्धतीने शॉपिंग बोर्ड वगैरे सगळंच होतं तिथं. तर सगळं आम्ही बघितलं. फक्त एक बॅग घ्यायची होती आम्हाला, जास्त काही घेतलं तर इथून नेता येणार नाही, कारण दूरवरचा प्रवास आहे आपला. म्हणजे इथून आता कमलनगरला आपल्याला जायचं आहे आणि हे सगळं घेऊन कसं जाणार. एक तर बॅगा खूप साऱ्या आहेत दीपकच्या, म्हणून म्हणलं आता काहीच घ्यायचं नाही ते खरीदारी. आणि अशीच कॅन्टीन बिदरला पण आहे, तर तिथं आम्ही बघूया काय काय आम्ही खरेदी करू शकतो थोडीफार. तर इकडं बॅग वगैरे घेऊन आता आम्ही जायला निघालेलो आहोत. आणि इकडं हे गाड्या, म्हणजे तोफ वगैरे हे जे मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे तुम्हाला. तर इथं थांबल्याचा फोटोशूट वगैरे होत आहे. गाड्या जे थांबलेल्या आहेत सगळ्या मिलिटरीच्याच आहेत, आणि यामधल्या काही गाड्या दीपकनंही चालवलेल्या आहेत, म्हणजे ट्रेनिंगमध्येच आहे त्या सगळ्या गाड्या. ट्रेनिंग दिलेली आहे सगळ्या गाड्यांची दीपकला पण. तेच म्हणत होता दीपक, दाखवत होता की या सगळ्या गाड्या मला व्यवस्थित चालवता येतात, म्हणजे ट्रेनिंगच ते होती त्यांना. तर आता फायनली ट्रेनिंग संपलेली आहे, दीपक आता जॉबला जाणार. तर आता आम्ही फोटो वगैरे काढून घेतलेले आहे, म्हणजे फोटोशूट झालेला आहे. आता परत आम्ही पायी जात आहोत, म्हणजे गाडीनं जाणारे गाडीनं जात आहेत, पण आम्हाला गाडीनं जायचं नाही. आम्हाला पूर्ण कॅम्प बघत एन्जॉय करत जायचं होतं. आणि नवीन जे भरती झालेले आहेत ते पण मुलं आलेले आहेत, म्हणजे जसं आता या मुलांचा कार्यक्रम झाला सगळे आता जॉबवर जाणार आणि नवीन मुलं तिथं आलेले आहे. जसं मी आत्ता तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं सगळे पळत येत होते, तर त्यांची ट्रेनिंग आता चालू झालेली आहे. ते म्हणजे 2-4 दिवसाच्या अगोदरच आलेले आहेत असं दीपक म्हणत होता. आता पूर्ण कॅम्प आम्ही बघत जात आहोत, बघू शकता. सगळीकडे खूपच सुंदर इकडे सजवलेलं आहे. खूप सुंदर असं हे गार्डन आहे, बघावं तिकडे हिरवळ छान वाटत आहे. आणि त्यामध्ये पाऊस पण मॉर्निंगला रिमझिम चालू होता, पण दुपारी पाऊस आलेला नाही आहे. एकदम छान वातावरण झालेलं होतं. जसं मला अगोदरच्या व्हिडिओमध्ये खूप टेन्शन आलेलं होतं की मुलांचा एकतर कार्यक्रम चालू होणार, त्यामध्ये पाऊस जर आला तर बघा खूपच गोंधळ होणार होता. आणि बघितलं तुम्ही कॅम्पमध्ये किती आलेले होते, किती जण आलेले होते. सगळ्यांचे पेरेंट्स खूप सारे आलेले होते, खूप लांबून ते बघण्यासाठी आलेले होते. आणि त्यामध्ये पावसानं गोंधळ घातला ना, खूपच हे झालेलं होतं. पण नाही, असं म्हणतात ना की देवाला चिंता सगळी, तर पाऊस अजिबात आलेला नाही आहे. जसं ड्रिल वगैरे चालू झाली मुलांची तसं छान असं ऊन आलेलं होतं आणि खूपच छान वाटत होतं. तर आता हे सगळं आवरलेलं आहे. आणि आता आम्ही आलेलो आहोत दीपक जिथं राहत होता तिथे, म्हणजे दीपक इथं राहत होता. तर इथं व्हिडिओ वगैरे बनवण्याची परमिशन नसते, तरी पण आम्ही व्हिडिओ इथं बनवलेला आहे. आणि इकडे जेवण्या खाण्याची व्यवस्था खाली आहे, बघू शकता तुम्ही इथं. म्हणजे इथे कुकर, पातेली हे ते ठेवलेले आहेत क्लीन करण्यासाठी. परत इकडे जे छोटंसं रूम आहे ना तिथं स्वयंपाक वगैरे बनतं सगळ्या मुलांसाठी. म्हणजे छान व्यवस्था आहे सगळे, असं काही नाही आहे, सगळं छान आहे. पाणी वगैरे सगळी म्हणजे पाण्याची व्यवस्था आहे, सगळं छान आहे. आणि इथं दीपक राहत होता, म्हणजे हे जे रूम दिसत आहेत ना त्या रूमामध्येच बेड आहेत सगळ्या मुलांचे. म्हणजे एका रूमामध्ये 8, 9, 10, 12 असे बेड टाकलेले आहेत. आणि हे खिडक्या वगैरे असे म्हणजे अशा पद्धतीनं आहे हे. म्हणजे
थोडंसं जुनं वाटत आहे. तर इकडे बघू शकता किती बेड टाकलेले ते एका रूमामध्ये, म्हणजे रूम नाही, इथून तिथून दिसत आहे ना, हे आतमध्ये भिंत नाही आहे, एक मोठी रूम, म्हणजे एक जसं गोदाम असतं ना तसं गोदामच आहे ते. आणि तिथे सगळ्या मुलांचे बेड आणि मच्छरदाणी वगैरे सगळं, म्हणजे चिरटं म्हणजे मच्छर वगैरे चावू नये पण सगळी व्यवस्था छान केलेली आहे मुलांची. अशा पद्धतीने हे रूम आहेत. रूममध्ये गेलो आणि बॅग पॅक केलेले, म्हणजे खूप सारे दीपकचे कपडे आणि हे ते खूप सारं होतं. भरपूर वेळ गेला आम्हाला या रूममध्ये. म्हणजे दीपकचे मित्र जे आहेत ना त्यांचे आईवडील पण आलेले आहेत, सगळेजण आम्ही इकडं आलेलो आहोत आणि बॅग पॅक केलेले आहे. आणि एक छोटी बॅग बाबांना पण दिलेली आहे, कारण बॅगा खूप सारे झालेले आहेत आणि घेणार आम्ही कमी झालेलो आहोत. तर इकडं बघू शकता आमचे छोटे राजकुमार मोठी बॅग घेतलेली, सगळ्यात मोठी बॅग यांनीच घेतलेली आहे. आणि इकडं छोटं बाळ जे आहे ना, म्हणजे हे पण आमच्यासोबतच आलेले, त्यानं पण एक बॅग घेतलेली आहे. आणि मला कोणी काही दिलेलं नाही, म्हणत आहेत मम्मी तू असं चल, कारण म्हणजे पाय खूप दुखत होते चालून खूप मोठं गॅम्प आहे. तर विचार करू शकता, एक दिवस मी 1 तासभर इथं चालले तर माझे पाय खूप दुखत आहेत. मुलं दररोज इतकं ग्राउंड कसं फेरी घालत असतील ना, खूपच कठीण आहे, खूप मेहनतीचं काम आहे हे. पण जो करतो ना त्यालाच कळतं. आपल्यासारख्यांना वाटतं की सोपंच आहे, काय अवघड आहे, पण खरंच खूप अवघड आहे ताईंनो, खूप कठीण आहे. जे ट्रेनिंग असते ना खूप कठीण असते. तर झालेलं आहे सगळं आवरावर आणि आम्ही आता आलेलो आहोत रेल्वे स्टेशनला. आल्यानंतर इकडं नाश्ता वगैरे करून घेतला आणि जेवणं खाणं केलेलं आहे. म्हणजे तिथं आम्ही जे जेवण केलं तितकं म्हणजे व्यवस्थितच होतं, पण आम्हाला जमत नव्हतं ते. मग त्यानंतर हॉटेलमध्ये आम्ही जेवण केलं आणि आता आम्ही जायला निघालेलो आहोत. म्हणजे ट्रेन 5 वाजताची होती आणि तिकीट वगैरे अगोदरच आम्ही केलेलं होतं, कारण जसं येते वेळेस आम्ही तिकीट केलं होतं जातेवेळेसही त्याच वेळेत केलेलं होतं, कारण आम्हाला इथे राहायचं नव्हतं. एक दिवस म्हणजे एक दिवस तर गॅप गेला, तुम्ही बघितलं काय गोंधळ झाला त्या दिवशी. आणि दुसऱ्या दिवशी तरी कार्यक्रम होता आणि संध्याकाळचं आमचं तिकीट होतं. तर आता टायमिंग 5-5:30 वाजलेले, ट्रेन आलेले आहे. म्हणजे 1 तास अगोदरच ट्रेन थांबलेली आहे इकडं. तर बॅगा वगैरे आतमध्ये आम्ही ठेवले आहेत, म्हणजे जसं सीट नंबर वगैरे बघून ठेवायचं असतं तर अगोदरच बघून ठेवलेलं आहे आम्ही. आणि निवांत आता ट्रेनमध्येच आम्ही बसलेलो आहोत. म्हणजे माझा विचार होता की दीपक आलेला आहे तर आपण इथं म्हणजे मैसूर वगैरे आहे जवळपास, इथं जी छान प्लेस आहे तिथं बघून यावं. पण दीपकचं म्हणणं काय होतं, मम्मी मी खूप दिवस झालं घरी आलेलो नव्हतं, म्हणजे घर खूप मिस करत आहे दीपक, की अगोदर आपण घरी जाऊया, काहीच बघायचं नाही, काहीच फिरायचं नाही, कुठं जायचं नाही, मला कंटाळा आलेला आहे, मला घरी कधी जावं असं वाटत आहे, खूपच मिस करत आहे. तर म्हणलं ठीक आहे, आता काही बघणं वगैरे नको, आपण पटकन घरी जाऊया. कारण दीपकडे म्हणजे दीपक जास्त वेळ आमच्याकडे राहणार नाही, जास्त सुट्ट्या नाही आहेत त्याला. कसं 15 दिवस दीपक आमच्याकडे राहणार आहे. त्यामुळे म्हटलं एकही दिवस वाया न जाऊ देता दीपकसोबत आम्हाला हे दिवस घालवायचे आहेत. तर आता आम्ही सगळेजण ट्रेनमध्ये बसलेलो आहोत आणि निघालेलो आहोत कमलनगरला. म्हणजे कमलनगरचं तिकीट भेटलेलं नाही आम्हाला, बिदरचं भेटलेलं आहे. तर काल 5 वाजता आम्ही ट्रेनमध्ये बसलो आणि आज सकाळी 9:30 वाजता आम्ही ट्रेनमधनं बिदरला उतरत आहोत. तर आजचा वार सांगितलं, आजचा वार बुधवार आहे, तारीख आहे 4 डिसेंबर आणि यावेळी टायमिंग मॉर्निंगचे 9:45 वाजलेले आहेत आणि आम्ही उतरलेलो आहोत आता बिदरच्या प्लॅटफॉर्मवरती. आणि हे जे बॅगा वगैरे आहे ते घेऊन आता म्हणजे पलीकडे आम्हाला जायचं आहे, तिकडं आहे आमचा रोड म्हणजे कमलनगरला जाण्याचा. आणि कार याने बोलावून घेतलेले आहेत, तर कारण बॅगा खूप साऱ्या आहेत. आता मी एस टीने जाईन किंवा ऑटो करून जाईन, तर बघा हे सगळ्या बॅगा बसणार नाहीत त्यामध्ये. आणि एस टीमध्ये तर तुम्हाला माहिती आहे यावेळी खूपच गर्दी असते, म्हणून हे सगळ्या बॅगा घेऊन जाणं मला थोडंसं असं वाटलं ना, कठीण वाटलं की बॅगा एकतर वजन आहेत, सगळ्या दीपकच्या बॅगा आहेत, आम्ही फक्त एकच बॅग नेलेली होती, सगळ्याच बॅगा दीपकच्या आहेत. तर त्यामध्ये खूप सारे कपडे आणि हे ते खूप सारं वजन पण होतं, तर एस टीला जाणं मला तितकं ठीक वाटलं नाही. मग याने कमलनगरून कार मागून घेतली, यांच्या मित्राने घेऊन आलेली आहे. तर आम्ही कारमध्ये बसलो आणि एका हॉटेलमध्ये आलेलो आहोत अगोदर, कारण आता अगोदर आम्ही करत आहोत पोटपूजा, भूक खूप लागलेली आहे. तर इकडं घेतलेले डोसा, जे माझं फेवरेट आहे, डोसा चटणी सगळं हे एकदम छान डोसा बनवलेला आहे. आणि इकडं यांनी आणि बाबांनी इडली आणि चटणी घेतलेली आहे. मला दीपक दिनेशला डोसा खूप आवडतो, तर आम्ही म्हणजे आमची तिघांची चॉईस एकच आहे. तर आमचं नाश्ता होतच होता, तितक्यात आलेले आहेत अनिल, म्हणजे माझ्या बहिणीचा नवरा. तर ते अचानकच आले, म्हणजे अगोदर काही त्यांना येण्याचं ते येतात म्हणून आम्हाला माहिती नव्हतं, किंवा आम्ही इथं आहोत म्हणून त्यांना माहिती नव्हतं. अचानकच भेट झाली, म्हणजे तेही इथं नाश्ता करण्यासाठी आलेले होते आणि अचानकच आमची भेट झाली. आणि इकडं गळाभेट पण होत आहे, म्हणजे अनिलच्या डोळ्यातनं आनंदाचे अश्रू येत होते दीपकला बघितल्यानंतर. खूपच आनंद झालेला आहे सगळ्यांना, की मी तुम्हाला शब्दात सांगू शकत नाही आहे. सगळ्यांना खूप खूप आनंद झालेला आहे. जसं दीपकला सगळेजण बघतात ना, गळाभेट होते, डोळ्यातनं अश्रू येतात त्यांच्या दीपकला बघितल्यानंतर. तर आमचा नाश्ता वगैरे झालेला आहे, सगळ्यांची भेटी झाली. आता आम्ही जात आहोत इथं जे मिलिटरी कॅन्टीन आहे ना, तिथं आम्ही आलेलो आहोत. तर हे बिदरचं मिलिटरी कॅन्टीन आहे. तर इथं थोडीशी विचारपूस झाली, म्हणजे एकदम नवीन भरती झालेली आहे, तर झालेलं आहे, म्हणजे सगळ्यांना एंट्री नसते इथं.
तर आलेलो आहोत आणि मी बघत आहे इकडे सामान म्हणजे भांडे पण आहेत, इकडे करंजीचे डबे पण आहेत, एकदम छोट्या छोट्या वस्तू ठेवलेल्या आहेत. तेच लक्षपूर्वक बघत आहे की मिलिटरी कॅम्पमध्ये काय काय ठेवलेलं असतं. म्हणजे मी कधी बघितलेलं नाही, कारण आणि दुसऱ्यांना इथे एंट्री पण नसते, त्यामुळे आम्ही कधी इकडं आलेलं नाही आणि ना बघितलेलं आहे. तर इकडे हे बघत आहेत बॅगा, कपडे, चप्पल सगळंच इथं ठेवलेलं होतं, जेही आपल्याला लागणार आहे. सगळ्या वस्तू इथं ठेवलेल्या होत्या. तर आम्ही त्या बघितल्या, थोड्याफार घेतल्या. त्यामध्येच आम्हाला दुपारचे 2 बिदरमध्येच वाजलेले होते. मग तिथून आम्ही आलेलो आहोत देवदर्शनाला. तर अगोदर तर आम्ही सिद्धेश्वरला आलेलो आहोत, म्हणजे घरचे कुळदैवत आहेत. तर अगोदर आम्ही इथं दर्शन घेऊ, मग मैलारला जाणार आहोत. खंडेरायाचं दर्शन घेऊनच मग घरी जाणार आहोत. तर हे आमचे कुळदैवत आहेत आणि इकडं जास्त गर्दी नाही आहे. श्रावण महिन्यामध्ये ना पाऊल ठेवायला जागा नसतो, तितकी गर्दी असते. पण आता तितकी गर्दी नाही, थोडेफार भक्तजन आहेत, पण या वेळेमध्ये तितकं कोणी दिसत नाही आहे. तर आम्ही डायरेक्टच मंदिरामध्ये गेलो, म्हणजे एंट्री झालेली आहे आमची आणि दर्शन वगैरे आम्ही करून घेतलेलं आहे महादेवाचं. आणि नारळ वगैरे इथं ओवाळायचं नाही, बाहेर केलेली सगळी व्यवस्था. तर नारळ ओवाळलं आणि इकडे प्रसाद पण बनलेला आहे, म्हणजे जेव्हाही आम्ही इथं येऊ प्रसाद असतो. तर प्रसाद आम्ही सगळ्यांनी घेतलेला आहे. हे दोघं भाऊ एकाच ताटलीमध्ये प्रसाद घेतलेला आहे. तर आता झालेले प्रसाद वगैरे घेऊन थोड्या वेळ इथं बसलो. आता आम्ही जात आहोत मैलारला. तर सगळेजण परत आम्ही कारमध्ये बसलो आणि मैलारचे दर्शन घेऊया, म्हणजे खंडोरायाचे दर्शन घेऊनच आम्ही घरी परत जाणार आहोत. आणि घराकडे सगळेजण वेट करत आहेत, म्हणजे सोनल आहे, वेदिका आहे, आई पण आलेली आहे, मावशी पण आलेल्या आहेत. तर सगळी तयारी घरी झालेली आहे आणि त्यांचा फोन 5 मिनिटाला एक वेळा येत आहे. आणि अश्विनी म्हणजे पुण्याला राहते, माझी 3ऱ्या नंबरची बहीण, तिचा तरी फोन दिवसभर चालू आहे. ती फोनच ठेवत नाही की ताई कुठवर आलो, कधी घरी येणार, कसं येत आहात, काय काय करत. तिचं तरी असं चाललेलं आहे ना, आल्यापासून असं वाटत आहे ना ती माझ्याजवळच आहे, असं तिचं फोनवर बोलणं चालू आहे की ती अजिबात फोन ठेवत नाही आहे. इतका आनंद सगळ्यांना झालेला ना, ते आनंद आम्ही शब्दात सांगू शकत नाही. इतका आनंद आम्हाला सगळ्यांना झालेला आहे, मी असो किंवा माझ्या बहिणी असो. तर आम्ही आता आलेलो आहोत इकडं मैलारला खंडोबारायाचं दर्शन घेण्यासाठी. आणि इकडं बघू शकता, म्हणजे आता सटीचा महिना आहे, त्यामुळे जत्रा असते इकडं प्रत्येक रविवारी. तर बघू शकता आज रविवार नाही आहे, आज आहे बुधवार, त्यामुळे तितकी गर्दी नाही आहे. पण प्रसाद वगैरे भंड्या जे लागलेले आहेत ना खूप सारे इकडं, म्हणजे फुलं वगैरे सगळं ठेवलेलं आहे. तर अगोदर तर आम्ही प्रसाद घेत आहोत, फुलाचा हार घेत आहोत आणि मगच मंदिरामध्ये जाणार आहोत. तितकी गर्दी नाही आहे, नाहीतर रविवारी आल्यानंतर पाऊल ठेवायला जागा नाही, अशी इथं गर्दी असते. तर आता अगोदर तर आम्ही फुलाचे हार प्रसाद वगैरे घेत आहोत. तर आम्ही कशा पद्धतीने दर्शन केलं आणि कशा पद्धतीने पूजेची तयारी झाली नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की बघा. आता यासोबत या व्हिडिओला इथं सेंड करते. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, लाईक करायला अजिबात विसरू नका. बाय बाय.